हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजिस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज आपण पुणे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये मराठी माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल, मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल आणि इंग्रजी माध्यम असेल, या तिन्ही माध्यमाच्या ज्या जागा आहेत आणि कन्नड माध्यम पण ह्याच्यामध्ये आहे मित्रांनो. रिक्त पदांचा तपशील आणि पोर्टलला जाहिरात अपलोड केलेल्या जाहिराती या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती करणार आहे, देणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही समस्या असतील तर कमेंट करा, पण कमेंट करण्या अगोदर तुम्हाला सबस्क्राईब करणं भाग आहे. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही. नवीन आता मी सर्व माहिती घेणार आहे मित्रांनो. मी RTI माझ्याच नावाचा आहे. तुम्ही पाहू शकता शिक्षण विभाग प्राथमिक भाऊसाहेब शिरोळे हे ॲड्रेस आहे पुण्याचं. पुणे जिथं शिक्षण विभाग आहे आपल्या कोर्ट शिवाजीनगरला आहे कोर्ट, आपलं डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्या कोर्टच्या इथे आहे. ठीक आहे, तर मित्रांनो जास्त वेळ घेत नाही, चला सुरुवात करतो. पहा, 29 तारखेला हे RTI आलेलं आहे आपल्याकडं. पहा, याच्यामध्ये पुणे मनपाचं मी 22 तारखेला टाकला होता, म्हणजे साधारणतः 4-5 दिवसामध्ये आला. त्याच्यामध्ये 2 सुट्ट्या पण होत्या. ठीक आहे, काही हरकत नाही. संस्मानीच्या संदर्भात रिक्त पदांचा तपशील पुणे हे सर्व मी माहिती घेतलेली होती, त्याचं काही महत्त्वाचं नाही. चला, हे जे आसावरी जगदळे मॅडम आहे त्यांचे धन्यवाद. त्यांनी आपल्याला खूप कमी वेळेमध्ये प्रत्येक वेळेस आपल्या RTIची माहिती देत असतात. चला, तर रिक्त पदांचा तपशील याच्यामध्ये सर्व कॅटेगरीनुसार, विषयानुसार. आता आपण पहा, ह्याच्यामध्ये किती माध्यमाचं आपण RTI आणलेलं आहे. पहिला आहे मराठी माध्यम, दुसरा इंग्रजी माध्यम, तिसरा उर्दू आणि कन्नड माध्यम. हे सर्व जे आहेत हे सर्व पदांचा रिक्त पदांचा तपशील मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही ह्याच्यावर काही आता सर्व मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. पहा मित्रांनो, चला आता ह्याच्यामध्ये पहा की रिक्त पदांचा तपशील कसा आहे. सुरुवातीला आधार हे ते आपल्या काही कामाचं नाही, फक्त आपण टोटल सँक्शन पोस्ट किती आहेत ते आपण पाहूया. बघा, HMचे 169 मराठी माध्यमाचे 1300 आहेत, UGT आणि ग्रॅज्युएशन टीचर 600, PT 52. ठीक आहे, आणि हे 52 आणि CH 52. आता तुम्ही म्हणता सर हे PT CH. आता मित्रांनो याच्यामध्ये काय आहे, CW CH TT हे काय आहेत. त्याच्यामध्ये बघा, CW जे आहे ते क्लॉक हॉर्स, म्हणजे आपण ते तासिका तत्वावर जे शिक्षक असतात त्यांना आपण म्हणू शकतो, ते पण ह्याच्यामध्ये दाखवतात. त्याच्यानंतर आहे PT मध्ये काय पार्ट टाईम टीचर जे आहेत, PT त्यामध्ये पार्ट टाईम शिक्षक आहेत त्या संदर्भामध्ये. TT म्हणजे हे टोटल. ठीक आहे, आणि CH जे आहे हे CHच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो. आता हे CH म्हणजे हे अनुकंपा शिक्षक असतात ना, कंपॅशनेट टीचर आपण त्याला म्हणतो, हे आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता हे पहा, तेवढं काही आपल्याला म्हणजे हे जागा कंत्राटी तत्वावर भरत असतात, ते पण हे दाखवलेलं आहे त्याने सँक्शनमध्ये. पहा, आणि हे अनुकंपा तत्वावर हे त्यांना परमनंट करतात, जे वडील किंवा त्यांचे काही सेवा, आई असेल सेवा करत असताना त्यांचे काही दुर्दैवी त्यांच्यासोबत झालेलं असेल त्या संदर्भात. ठीक आहे, पहा वर्किंग पोस्ट किती आहेत एकूण ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये. HMचे 71, 1316 आणि ग्रॅज्युएट शिक्षकचे 436. त्याच्यामध्ये वॅकंट किती आहेत हे आपल्याला महत्त्वाचं आहे, हा कॉलम महत्त्वाचा आहे. पहा, HMचे 101 जागा, म्हणजे बघा HM वर्किंग आहेत 71 आणि वॅकंट किती आहेत 101. अंडर ग्रॅज्युएट शिक्षक 84, काम इथे सँक्शन किती येतं 1316. त्याच्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 175 आणि काम करतात किती 436. आणि PT 52 आहेत, हे पण 52 आणि 516. टोटल पोस्ट किती हे आहेत मित्रांनो 516. त्याच्यामध्ये काही जे ॲक्सेस आहेत ते आहेत सर्वात जास्त अंडर ग्रॅज्युएटचे मराठी माध्यमाचे, आणि ग्रॅज्युएटचे फक्त 11 आहेत. ठीक आहे, आणि टोटल 114 आहेत, म्हणजे 3 HMचे ॲक्सेस आहेत. त्याच्यामध्ये पहा 100 मराठीमध्ये इथं सर्वात मोठा गुलीगत कार्यक्रम कसा आहे पहा. 100 अंडर ग्रॅज्युएटचे 84 आहेत, काय 84 रिक्त आहेत. आणि त्याच्यानंतर ॲक्सेस जे आहेत, ठीक आहे, ते आहेत 100. कळलं का तुम्हाला, म्हणजे 16 इथं ऑलरेडी अतिरिक्त झाले. ठीक आहे, 16 मराठी 1 ते 5. आता हे थोडंसं वेगळं तुम्हाला अजून त्याच्यामध्ये कमी जास्त कसे आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यामध्ये रिटायरमेंटचा डाटा ते हे झालं तर ते कमी होऊन जाते, तेवढं काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि त्याच्यामध्ये समायोजन आहेत, रिटायरमेंट आहेत, त्याच्यानंतर काही जिल्हा बदलीने गेलेले लोक आहेत, अशा खूप जागा त्याच्यामध्ये रिक्त आहेत. असं काही विचार करण्याचं काही कारण नाही. आता पहा, इंग्रजी माध्यमात सर्वात जास्त इथं जागा आहेत मित्रांनो 42. ठीक आहे, म्हणजे मंजूर दिलेले 411 अंडर ग्रॅज्युएट 187. टोटल आहेत 643. वॅकंट किती आहेत 441. वर्किंग 441. आणि त्याच्यानंतर वॅकंट किती आहेत मित्रांनो
255 ॲक्सेस आहेत 53, म्हणजे साधारणतः 200 प्लस जागा आहेत इथं इंग्रजी माध्यमाच्या. 200 प्लस रिटायरमेंट अजून ते वाढतात. आता बघा इथं किती झाले, 255 53मध्ये गेले 202 जागा. जर आपण टोटल ॲप्रॉक्सिमेट जर बघितलं तर 202 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे उर्दू माध्यम. उर्दू माध्यमामध्ये पहा सर्व टोटल किती आहेत, 237 ते काही महत्त्वाचं नाही, तुम्हाला बघून घेऊ शकता. इथं 237 टेलिग्राममध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंक, त्यावर ही PDF टाकणारच आहे, काळजी करू नका. हे सर्व एकत्रित टाकणार आहे, फक्त तुम्ही जॉईन करून ठेवा. ते 237 झाले टोटल. आता पहा हेडमास्टर HM अंडर ग्रॅज्युएट 123, ग्रॅज्युएट 59, टोटल आहेत 191. त्याच्यानंतर वॅकंट जे आहेत 55. ठीक आहे. वॅकंट किती आहेत 55 आणि ॲक्सेस किती आहेत 9. 55मधून 9 गेले मित्रांनो, किती राहिले बघा, 55मधून 9 गेले 46. ठीक आहे. 46 पदे ही इंग्रजी उर्दू माध्यमाचे आहेत. आणि कन्नड माध्यम अख्ख्या महाराष्ट्रातलं पहिलं हे रोज तुम्हाला भेटलेलं आहे माहिती, जे कन्नड माध्यमाची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो कन्नड माध्यमाचे टोटल जे सँक्शन पोस्ट आहेत 11, त्यापैकी वर्किंग आहेत 12, आणि त्याच्यानंतर सर्व जे 5 जे आहेत व वॅकंट पोस्ट 5 आहेत. ठीक आहे. आणि ॲक्सेस किती आहेत 4, म्हणजे साधारणतः 1 जागा इथं रिक्त आहे. पण मित्रांनो याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएटचे जे आहेत ना, ह्या 3 जागा रिक्त आहेत आणि HMच्या 1 जागा रिक्त आहेत. टोटल अतिरिक्त आहेत. मग ह्याच्यामध्ये काय होईल मित्रांनो, की 6 ते 8 जागा जे विचार केला, टोटल ह्याच्यामध्ये विचार केला तर 180 पदे हे कमी जास्त करून ॲक्सेस दाखवतात आणि वॅकंट जे दाखवतात ते 831 दाखवतात. ठीक आहे. 831 मधून 180 पदे गेली. ठीक आहे. तर किती राहिले 1, 13मधून 8 गेले 4, बरोबर का, नाही 13मधून 8 5 राहिले, आणि हे 7मधून गेले 6, 651. कळलं तुम्हाला. तर मित्रांनो हे असा विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा अजून तुम्ही आता हे जर तुम्हाला कळत नसेल तर अजून इथे तपशीलमध्ये समोर दिलेलं आहे. म्हणजे एका वाक्यात इथं मराठी माध्यमाच्या जागा ज्या आहेत प्राथमिकच्या 1 ते 5च्या अतिरिक्त आहेत, आणि दुसरा जे आहे 6 ते 8च्या रिक्त आहेत, आणि त्याच्यानंतर उर्दू माध्यमाच्या 6 ते 8च्या रिक्त, 6 ते 8चा स्पेशल कॉलम आहे. इथं याच्यात कन्क्लूड मुद्दा एकच आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये कन्क्लूड मुद्दा एकच आहे की मराठी माध्यमाच्या ज्या जागा आहेत ना, मराठी माध्यमाच्या जागा आहेत 1 ते 5च्या, काय 1 ते 5च्या हे अतिरिक्त आहेत. 1 ते 5च्या अतिरिक्त आहेत. ते कमी जास्त होऊन जातील, कारण ह्याच्यामध्ये रिटायरमेंटचा डाटा वगैरे करून ते पण रिक्त होतील अशी अपेक्षा आहे, आणि ती पण पोर्टलला येतील अशी अपेक्षा आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याचं मी पाठपुरावा चालू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आता तुम्ही म्हणता ग्रॅज्युएशन, तर हे प्रॉपर दिलेलं आहे. पहा 25-26ची संसमान्यता आहे. ठीक आहे. 25-26ची संसमान्यता, त्याच्यामध्ये आता प्रॉपर तुम्हाला एकदम असं मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड हे ग्रॅज्युएशन माध्यमात दिलेलं आहे 6 ते 8. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पहा टोटल सँक्शन पोस्ट घेतो मी डायरेक्ट मराठी माध्यमाच्या 600, किती 600, आणि मॅथ्स सायन्सच्या 100 वर्किंग पोस्ट आहेत 100, म्हणजे ते सर्व वर्किंग आहेत 436. ठीक आहे. आणि वॅकंट जे पोस्ट आहेत मित्रांनो इथं सर्व 184 जागा आहेत वॅकंट, आणि ॲक्सेस किती आहेत फक्त 20. आता ह्याच्यामध्ये बघा कसे सर्व माध्यमाच्या रिक्त कशा जागा आहेत ते. सोशल सायन्सच्या सर्वात जास्त जागा आहेत मित्रांनो इथं. सोशल सायन्सचे 182मधून 80 गेले तर 102 मी वर लिहितो इथं, 102 जागा रिक्त आहेत. ठीक आहे. 102मधून सायन्सच्या 2 गेल्या, म्हणजे अतिरिक्त 2 गेल्या, तर किती 100 जागा रिक्त आहेत मॅथ्स सायन्सच्या, प्रॉपर मॅथ्स सायन्सच्या. ठीक आहे. ग्रॅज्युएशनचा सांगतो आहे. लँग्वेजचे 162 वर्किंग आहेत, वॅकंट आहेत 68, ॲक्सेस किती आहेत 8. 68मधून 8 गेले 60, किती 60 जागा. 60 जागा ह्या बोलणं गपलत झाली थोडीशी मित्रांनो. पहा इथं 60 जागा ह्या लँग्वेजच्या रिक्त आहेत. कशाच्या लँग्वेजच्या 60 आणि सोशल सायन्सचे किती आहेत मित्रांनो 80मधून 2 गेले 78 आहेत. मी थोडंसं कन्फ्यूज झालं होतं, ते वर्किंग पोस्टला बघितलं होतं. ठीक आहे. आणि सोशल सायन्स जे आहेत त्याला समाजशास्त्र आपण म्हणतो, समाजशास्त्राचे मित्रांनो 36 जागा जे आहेत, 36 जागा जे रिक्त आहेत, तर 36 आणि अतिरिक्त किती आहेत 10, म्हणजे 36मधून 10 गेले 26 जागा. हे मराठी माध्यम सांगतो बरं का. 78 मॅथ सायन्स,
60 जे आहेत ते लँग्वेज आणि 26 जे आहेत ते सोशल सायन्स. ठीक आहे. अशा. आणि त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे, दुसरा कोणता आहे, इंग्रजी माध्यमाचा. इंग्रजी माध्यमामध्ये पहा इथं मित्रांनो, वॅकंट पोस्ट टोटल किती आहेत ते आपण घेऊया. वॅकंट पोस्ट आहेत 147. सर्वात जास्त इंग्रजी माध्यमाच्या इथं रिक्त जागा आहेत. त्यापैकी पहा, त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या मॅथ सायन्सला 37 अतिरिक्त आहेत. इंग्रजी माध्यमाचा एकही अतिरिक्त नाही मित्रांनो. हे एक बेनिफिट आहे. पहा, झालं. त्याच्यामध्ये मॅथ सायन्सचा जर विचार केला, मॅथ सायन्सचा, ठीक आहे, मॅथ सायन्सचा जर विचार केला मित्रांनो, तर इथं 37 जागा रिक्त आहेत इंग्रजी माध्यम. लँग्वेज 70 आहेत आणि सोशल सायन्स 40 आहेत. टोटल ह्या ज्या जागा आहेत ते 37, 70, 140 म्हणजे 147 जागा हे इंग्रजी माध्यमाच्या आहेत. किती? इंग्रजी माध्यम किती? 147. हे आकडा लक्षात असू द्या. आणि जो नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशीच माहिती तुम्हाला मी ऑथेंटिक देत जाईन. काळजी करण्याचं काही कारण नाही. ठीक आहे. दुसरं आहे इंग्रजी माध्यम झाले. आता महत्त्वाचं आहे 2 माध्यम राहिले. तर कोण? उर्दू माध्यम. उर्दू माध्यम पहा मित्रांनो, उर्दू माध्यमामध्ये टोटल पोस्ट किती आहेत? टोटल सँक्शन पोस्ट आहेत 75. त्याच्यानंतर बघा, वर्किंग पोस्ट आहेत 59. ठीक आहे. वॅकंट किती आहेत? 14 सॉरी 59. आणि ते टोटल किती आहेत वॅकंट मित्रांनो? 22 वॅकंट आहेत. उर्दू माध्यमाच्या वॅकंट 22 आहेत. 22मधून 6 गेले. किती राहिले? 22मधून 6 गेले 16 ही जे पदे आहेत मित्रांनो रिक्त आहेत उर्दू माध्यम. ठीक आहे. उर्दू याच्यामध्ये मॅथ सायन्स 0 आहे. अतिरिक्त जे आहे ते लँग्वेजची 1 आहे आणि सोशल सायन्सचे 5 अतिरिक्त आहेत. ठीक आहे. आणि इकडं जे वॅकंट जे पोस्ट आहेत त्याच्यामध्ये पहा, मॅथ सायन्सचे सर्वात जास्त जागा आहेत 14. त्याच्यानंतर लँग्वेजच्या 5, त्यानंतर सोशल सायन्सच्या 3 अशा पद्धतीनं. आणि कन्नड माध्यमाचं सांगतो मित्रांनो, शेवटचं आहे याच्यामध्ये. कन्नड माध्यमामध्ये टोटल पोस्ट जे आहेत सँक्शन 3 आणि वर्किंग 0 आहेत, म्हणजे एकही काम करत नाही. आणि व्याकरण जे आहेत ते 3 आहेत कन्नड माध्यमासाठी. म्हणजे टोटल अतिरिक्त पण त्यांना एक पण नाही. म्हणजे साधारणतः कन्नड तुम्हाला इथं क्लिअर करतो. पहा, कन्नड 3, मराठी किती आहेत टोटल? बघा टोटल किती आहेत मराठी. वॅकंट पोस्ट आहेत 184मधून 20 गेले. किती मित्रांनो? 184मधून 20 गेले. हे 4, 6, 1, 164. हे अतिरिक्त कमी करून सांगतो आहे. त्याच्यानंतर जे आहे उर्दू जे आहे 16. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्नड 3, हे 6 ते 8 हे शिक्षकांची पदे आहेत. 6 ते 8ची शिक्षकांची पदे. ठीक आहे. 6 to 8 जागांची एवढी पदे आहेत मित्रांनो. काळजी करण्याचं कारण नाही. खूप जागा येणार आहेत साधारणतः. पहा, अजून एक सांगतो, पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा अपलोड झाल्या का ते एकदा तुम्ही जाऊन पहा. शिक्षण अधिकारी म्हणतात की जागा अपलोड केलेली आहे, पण त्याचे व्हेरिफिकेशन तुम्ही करा, तरच ना अचानक गोलीगत कार्यक्रम होऊ शकतो मित्रांनो. अशा पद्धतीनं पुणे महानगरपालिकेचं रोस्टर म्हणजे रिक्त पदाचं तपशील मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. होप सो जागा ह्या पोर्टलवर येतील. पिंपरी चिंचवडच्या पण जागा अपलोड झालेल्या आहेत. ते एकूण एक्झॅक्ट संख्या किती आहे त्याची पण माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांचे आपल्याकडे ओरिजिनल रोस्टर आलेले आहेत, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. चंद्रपूरचं मागं सांगितलेलं आहे, पाहून घ्या. आता पुढील व्हिडिओ पण एका विदर्भाच्या जिल्ह्यावर रोस्टर घेऊन मी येणारच आहे. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्य माहिती देण्याचा प्रयत्न करून. धन्यवाद.